आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय भंडारी साहेब, त्यानंतर शिक्षणाधिकारी आदरणीय श्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने जो मिशन आरंभ जो उपक्रम चालू आहे, त्या मिशन उपक्रम अंतर्गत आपण आज इयत्ता 7वीचा शिष्यवृत्ती परीक्षेतील अपूर्णांक हा घटक आपला 1 तारखेपासून चालू आहे आणि या अपूर्णांक घटकासंदर्भात 7वीला एक कमीत कमी 7 ते 8 प्रश्न येतात. म्हणजे एक 14 ते 16 मार्काचे प्रश्न आपल्याला 7वीसाठी असतात. खूप महत्वाचा आणि अतिशय सोपा असा हा घटक आहे. तर या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थी होण्यासाठी, शिष्यवृत्तीमध्ये गुणवत्ता निर्माण करण्यासाठी किंवा आपला एक ध्येय आपल्याला अचीव्ह करण्यासाठी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून या शिष्यवृत्तीची तयारी करायची आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचा जो स्तुत्य असा उपक्रम आहे, तर या उपक्रमाअंतर्गत आपण आज माझ्याकडे जो अपूर्णांक घटक आहे, तर मी सुरुवातीला या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निमित्ताने एकच सांगन, तर शिष्यवृत्ती परीक्षा ही सोपी असून आपल्याला फक्त एक नियमित अभ्यास केला, सराव आणि नियमित अभ्यास. पण आपण म्हणतो यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, प्रचंड आत्मविश्वास, श्रद्धा आणि दैवाची साथ हवी. याप्रमाणे आपल्याला कठोर परिश्रम या परीक्षेसाठी आपल्याला घ्यायचे आहेत. सुरुवातीला मी एक शिष्यवृत्ती परीक्षेचं एक रहस्य सांगल. तर जेव्हा शिष्यवृत्ती परीक्षा आपण ती परीक्षेला साथ देतो किंवा तयार होतो, त्या परीक्षेसाठी तयारीला लागतो, तर सातत्य सातत्य हे परीक्षेच्या अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे. जसं अपूर्णांक हा घटक तुम्हाला सुरुवातीला 1 तारखेपासून सुरू झाला, तर यासाठी एक ट्रिक किंवा एक अंदाज मी तुम्हाला देईल, की आपण झोपण्याच्या वेळेस जर आठवलं की 1 तारखेला अपूर्णांकाचं काय शिकवलं होतं, दुसऱ्या दिवशी 1 तारीख आणि 2 तारीख, 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख असं जेव्हा आपण आठवू, त्यावेळेस आपल्याला शिष्यवृत्तीचा शिकवलेला घटक हा नियमितपणे आपला एक पक्का होईल आणि परीक्षेसाठी आपल्याला यासाठी कोणत्याच प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही. तर अपूर्णांक या घटकामध्ये सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं अपूर्णांकाचं वाचन हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. हा जो अपूर्णांक आहे, या अपूर्णांकाचं वाचन आणि लेखन हे महत्वाचं आहे. 4 अंश छेद 5 तुम्हाला पहिल्या तासिकेला हे शिकवलंय. 4 अंश छेद 5 या अपूर्णांकाचं वाचन, अपूर्णांकाचे लेखन आपण शिकलात. त्यानंतर अपूर्णांकाचा अर्थ काय आहे? अपूर्णांकाचा अर्थ 5 समान भागापैकी 4 भाग. 5 समान भागापैकी 4 भाग हा या अपूर्णांकाचा अर्थ आहे. म्हणजे 5 समान भाग घेतले, त्यापैकी 4 भाग. अजून एक आपण अवघड शिकतो पण सोपं आपल्याला येत नाही. 4 हा एक अपूर्णांकामध्ये एक प्रकारचा भाज्य आहे आणि 5 हा भाजक आहे. थोडक्यात ज्याने भागतो त्याला आपण भाजक म्हणतो आणि ज्याने भागायचंय त्याला आपण भाज्य म्हणतो. मग थोडक्यात 4/5, 4 डिवायडेड बाय 5, 4 डिवायडेड 4 डिवायडेड बाय 5. भाज्य आणि भाजक हे आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला अपूर्णांकाचा अर्थही समजला पाहिजे. अपूर्णांकाचा अर्थ आपल्याला समजताना आपण ज्या वेळेस पुढे जाऊ, त्यावेळेस अपूर्णांकाचे प्रकारही आपण कन्सिडर केले पाहिजे, आठवले पाहिजे. तर या अपूर्णांकाच्या प्रकारामध्ये पहिला व्यवहारी अपूर्णांक. थोडक्यात ज्या अपूर्णांकाला छेद असतो त्या संख्येला आपण व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतो. तर या अपूर्णांकाचा पहिला प्रकार मी सांगेल, अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो, ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो, त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो
त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. अंशाधिक अपूर्णांक. एकदा जेव्हा आपल्याला प्रकार समजतात तेव्हा अपूर्णांकाचा आपल्याला त्याच्यामध्ये बदल करता येतो किंवा आपल्याला तुलना करता येते. तर हा झाला अंशाधिक अपूर्णांक. 5 अंश छेद 4 याचा काय मोठा आहे? अंश मोठा आहे. दुसरा प्रकार आपण म्हणूया छेदाधिक अपूर्णांक. अपूर्णांकाच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. छेदाधिक, छेद, ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा आहे, ज्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा आहे त्या अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात. छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक. त्याच्या पुढचा प्रकार आपण बघूया समछेद अपूर्णांक. याच्याही नावातच आपल्याला त्याचं अर्थ समजतोय. सम म्हणजे सारखा, छेद, समछेद अपूर्णांक. 5 अंश छेद 9, 8 अंश छेद 9, 4 अंश छेद 9, 12 अंश छेद 9. सर्व अपूर्णांकाचा छेद हा 9 आहे, म्हणजे छेद समान आहे, म्हणून या अपूर्णांकाला आपण म्हणतो समछेद अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो त्या अपूर्णांकाला आपण समछेद अपूर्णांक असे म्हणतो. आपण नवीन घटकाबरोबरच पाठीमागील घटकांची रिव्हिजन आपण यामध्ये करतोय. समछेद अपूर्णांक. यानंतर अपूर्णांकाचा पुढचा जो प्रकार असेल समछेद अपूर्णांकानंतर चौथा प्रकार आहे भिन्न छेद अपूर्णांक. भिन्न छेद अपूर्णांक. भिन्न, भिन्न म्हणजे वेगवेगळे. भिन्न म्हणजे वेगवेगळे. ज्या अपूर्णांकाचे छेद वेगवेगळे असतात त्या अपूर्णांकाला भिन्न छेद अपूर्णांक असे म्हणतात. 5 अंश छेद 9, 8 अंश छेद 12, 3 अंश छेद 6, 4 अंश छेद 10. या अपूर्णांकाचे छेद म्हणजेच खालची संख्या ती वेगवेगळी आहे, म्हणून आपण या अपूर्णांकाला भिन्न छेद अपूर्णांक असे म्हणतो. अपूर्णांकाचा प्रकार बघताना अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, समछेद अपूर्णांक, भिन्न छेद अपूर्णांक. यानंतर पुढचा अपूर्णांक पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक. आता आपल्याला ज्या घटकामध्ये पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं आणि अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे आपल्याला शिकायचं. सर्व विद्यार्थ्यांना मी एकदा विचारेन का आपल्याला फळा दिसतोय का, आवाज येतोय का? आपल्याला फळा चमकत वगैरे नाही ना? येतोय सर आवाज व्यवस्थित चाललाय. हो, बर. तर पूर्णांक युक्त अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचा काही भाग पूर्ण असतो व काही भाग अपूर्ण असतो त्या अपूर्णांकाला पूर्णांक युक्त अपूर्णांक असे म्हणतात. ज्या अपूर्णांकाचा काही भाग पूर्ण, बघा आता आपण इथे 3 गोल काढले, ते पूर्णपणे रंगवलेले आहेत आणि शेवटचा गोल आहे त्याचा पाव भाग रंगवलेला आहे. म्हणजेच 3 भाग पूर्ण आणि राहिलेल्या भागात 4 भागापैकी 1 भाग रंगवला, म्हणजे या अपूर्णांकाचं वाचन करतात 3.1 अंश छेद 4. 3.1
1/4 3.1/4 तीन भाग हे पूर्ण आहेत आणि हा भाग अपूर्ण आहे पाव भाग, म्हणून याला म्हणायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक. मग आपण ह्या अपूर्णांकाचे जेव्हा रूपांतर करणार आहोत तर ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर आणि अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करायचं आहे. त्यानंतर आपण पुढचा घटक जेव्हा घेणार आहोत तर पुढच्या घटकामध्ये ह्या प्रकारामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकानंतर पुढचा अपूर्णांक आपण शिकणार आहोत. प्रकार आपण शिकणार आहोत दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक हा घटक आपण एक सेपरेट उद्या शिकणार आहोत. पण अपूर्णांकाच्या प्रकारामध्ये दशांश अपूर्णांक खूप महत्वाचा आहे. पाचवीला आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि अंशाधिक, छेदाधिक, समछेद, भिन्नछेद याच्यावरती जादा भर होता. पण 7वी साठी दशांश अपूर्णांक हा खूप महत्वाचा आहे. तर या दशांश अपूर्णांकाचे थोडक्यात आपण उद्याच्या घटकामध्ये पूर्ण दशांश अपूर्णांकाची आपण माहिती घेणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रकार आपण जर गेलो तर सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक हा सुद्धा खूप महत्वाचा अपूर्णांक आहे. सम म्हणजे सारखे, मूल्य म्हणजे किंमत. ज्या अपूर्णांकाची मूल्य म्हणजेच किंमत सारखी असते त्या अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. बऱ्याचशा परीक्षेत काय होतंय की आपल्याला आपण सममूल्य अपूर्णांक तयार करतो, पण एक छोटासा प्रश्न येतो का मोठा सममूल्य अपूर्णांक केव्हा मिळतो किंवा छोटा सममूल्य अपूर्णांक आपल्याला केव्हा मिळतो? जेव्हा अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणले असता मोठा सममूल्य अपूर्णांक मिळतो. अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने थोडक्यात 5/9 याचा सममूल्य अपूर्णांक मिळवण्यासाठी अंशाला आणि छेदाला जेव्हा एकाच संख्येने गुणतो तेव्हा मोठा सममूल्य अपूर्णांक मिळतो. अंशाला आणि छेदाला जेव्हा एकाच संख्येने गुणतो तेव्हा मोठा सममूल्य अपूर्णांक मिळतो आणि अंशाला आणि छेदाला जेव्हा एकाच संख्येने भागतो तेव्हा आपल्याला त्या अपूर्णांकापेक्षा लहान सममूल्य अपूर्णांक मिळतो. लहान म्हणजे छोटा. मोठा केव्हा? जेव्हा आपण अंशाला छेदाला एका संख्येने गुणू आणि जेव्हा अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागू त्यावेळेस आपल्याला भागल्यानंतर लहान आणि गुणल्यानंतर मोठा सममूल्य अपूर्णांक भेटतो. हे आपल्याला समजलं पाहिजे. तर अपूर्णांकाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये हे प्रकार जेव्हा आपल्याला लक्षात येतील, मी सुरुवातीला सांगितलं ज्या वेळेस आपण आज संध्याकाळी झोपताना आठवायचे काय अपूर्णांकाचे प्रकार सांगितलेत, कोणकोणते अपूर्णांकाचे प्रकार सांगितलेत. जेव्हा आपल्याला अपूर्णांकाचे प्रकार कळतील, त्याचं वाचन कळल, त्याचं लेखन कळल, त्याचा अर्थ कळल, तेव्हाच त्या अपूर्णांकावरील क्रिया आपण करू शकू किंवा तेव्हाच या अपूर्णांकाच्या क्रिया त्या आपल्याला करता येतील. अपूर्णांकाच्या क्रिया करता येण्यासाठी आपल्याला अपूर्णांकाचे प्रकार हे माहित पाहिजे. मग दशांश अपूर्णांक जसा महत्वाचा आहे तसाच आपण आज रूपांतर शिकणार आहोत. तर या रूपांतरामध्ये किंवा अपूर्णांकामध्ये कोण सांगेल बरे फळ्यावर लिहिलेला अपूर्णांक हा कोणत्या प्रकारचा आहे? कमेंट्स मध्ये सांगा. कोणत्या प्रकारचा आहे? तर हा जो अपूर्णांक आहे
बरोबर, अंशाधिक अपूर्णांक आहे. कारण या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा कसा आहे, मोठा आहे. या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा कसा आहे, मोठा आहे. मग अपूर्णांकाचे प्रकार जेव्हा आपण समजून घेऊ, तर आपल्याला आता शिकायचं आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक. मी अगोदरच सांगितलं या प्रकारामध्ये ज्या अपूर्णांकाचा काही भाग पूर्ण व काही भाग अपूर्ण असतो त्या अपूर्णांकाला पूर्णांक युक्त अपूर्णांक असे म्हणतात. बघा, अपूर्णांकाचा हा रेखांकित भाग आहे. बघा, जेव्हा हे चौरस दिले तर सुरुवातीचे चौरस हे पूर्ण रेखांकित केलेले आहेत, रंगवलेले आहेत. रेखांकित करणे, रंगवणे, अरेखांकित करणे, न रंगवले, रेखांकित, अरेखांकित. बघा, आता दोन भाग हे रेखांकित केलेले आहेत, म्हणजेच हे पूर्ण भाग आहे, पूर्ण भाग आहे. आणि दुसऱ्या अपूर्णांक आकृतीमध्ये चौरसाचे चार भाग आहेत. चार भागापैकी दोन भाग रंगवलेले आहेत, दोन भाग रेखांकित केलेले आहेत. दोन हे पूर्ण भाग आणि हा जो चौरस आहे हा अपूर्ण भाग. हा अपूर्ण भाग म्हणजे पूर्ण भाग आणि अपूर्ण भाग. मग दोन हा पूर्णांक पूर्ण झाला आणि हा अपूर्णांक झाला. मग याच अपूर्णांकाचे वाचन करतात दोन पूर्णांक. बरेच मुलं वाचन करताना दोन अपूर्णांक असं नाही, दोन पूर्णांक, दोन अंश, दोन पूर्णांक, दोन अंश, छेद 4. बघा, दोन पूर्णांक, दोन अंश, छेद 4. हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण जेव्हा आपल्याला पर्याय देतात तेव्हा अपूर्णांक हा शब्द देतात, पण आठवणीने पूर्णांक हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. कोण वाचतं बरं हे अपूर्णांकाचं वाचन? कोण करेल बरं या अपूर्णांकाचं वाचन? कोण करेल या अपूर्णांकाचं वाचन? बघा, 6.4 छेद 9. 6.4 छेद 9. 6.4 छेद 9. बघा, कोण करेल बरं याचं वाचन? कोण करेल याचं वाचन? बघा, 7.5 7.5 छेद 12 हा पूर्ण भाग आहे आणि हा अपूर्ण भाग आहे. त्या अपूर्णांकाचं वाचन आपल्याला करता आलं पाहिजे. याच्याच उलट अपूर्णांकाचं लेखन बघा, 5.3 छेद 10 या अपूर्णांकाचं आपल्याला लेखन करायचंय.
5.3 छेद 10. 5.3 5 हा पूर्ण भाग आहे आणि पुढचा 10 भागापैकी 3 भाग अपूर्ण भाग आहे. 5.3 छेद 10. म्हणजेच आपण काय केलंय, या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं वाचन आणि लेखन आपण शिकलोय. त्याचा अर्थ पण आपण पाहिलाय. पूर्ण भाग कोणता, अपूर्ण भाग कोणता. मग आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक बघितला. अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं, ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा आहे, ज्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा आहे त्या अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. मग आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं ते समजलंय. पूर्णांकयुक्त अपूर्णांक, आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणे. रूपांतर करणे किंवा रूपांतर करा. रूपांतर म्हणजे बदल, वेगळं रूप आपल्याला द्यायचंय. आता हा अपूर्णांक आहे 4.2 छेद 8. 4.2 छेद 8. मग या अपूर्णांकाला आपल्याला अंशाधिक रूप द्यायचंय. बघा काय करायचंय, अंशाधिक रूप आपल्याला द्यायचंय. हा जो पूर्ण भाग आहे, बघा काही वेळेस पर्याय परीक्षेला असे देतात, पूर्णांक युक्त अपूर्णांकाला अंशाधिक कसं करायचंय, पूर्ण भाग गुणिले छेद अधिक अंश. लिहून घ्या, डिवायडेड बाय भागिले छेद. आपल्याला सूत्र जेव्हा पर्याय असं देतात, पूर्णांक युक्त अपूर्णांकाला अंशाधिक रूप कसे देतात, 4 पर्याय वेगवेगळे देतात, त्यावेळेस आपला गोंधळ होतो. मग पूर्ण भाग गुणिले छेद अधिक अंश भागिले छेद. बरोबर. आता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा जे पूर्ण भाग गुणिले छेद अधिक अंश भागिले छेद, किती आहे पूर्ण भाग, 4 गुणिले 8 अधिक 2. जो छेद आहे त्याला आपण छेद आहे तो 8 आहे. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा. त्या 8ने 4ला गुणायचंय, 4ने 8ला इंटू करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. 4 into 8, 4 गुणिले 8 32 अधिक 2 छेद 8. बरोबर. मग दोघांची जेव्हा आपण बेरीज करतो, 34 छेद 8. म्हणजे ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा काय तयार झाला, अंशाधिक अपूर्णांक. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा काय तयार झाला, अंशाधिक अपूर्णांक. बघा, छेदाने आपण पूर्ण भागाला गुणलोय आणि त्यात अंश मिळवला. छेद आपण आहे तसाच लिहिला, म्हणजेच या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे आपण अंशाधिक रूप केलंय. आपण अजून एक उदाहरण घेऊया. लिहून घ्यायचंय सर्वांनी नोटबुक मध्ये. 6.8 छेद 10. 6.8 छेद 10. मग पूर्ण भाग किती आहे, पूर्ण भाग आहे 6 गुणिले 10 छेद
अधिक अंश भागिले 10 डिवायडेड बाय 10. छेद आहे तसाच घ्यायचा. बघा बरीचशी मुलं बरोबर उत्तर देत आहेत. यात इंटू केलं, मल्टिप्लाय केलं 10 मल्टिप्लाय 6 60 प्लस 8 डिवायडेड बाय 10 प्लस केलं, दोघांची बेरीज केली 68 डिवायडेड बाय 10. 68 डिवायडेड बाय 68 अंश छेद 10. 68 अंश छेद 10. बघा आता हा अंशाधिक अपूर्णांक झाला, कारण याचा काय मोठा आहे, अंश मोठा आहे, छेदापेक्षा अंश मोठा आहे. त्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं. हे 5वीला पण आपले झालेले आहे. पण जेव्हा रूपांतर या घटकामध्ये आपण बघतो तर 68 अंश छेद 10. आता पुढे बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो, सोडवा. 9.2 अंश छेद 6. 9.2 अंश छेद 6. सोडवा बरं. समजतंय का सर्व मुलांना? बरोबर. खूप कमेंट्स मध्ये खूप जणांचं बरोबर उत्तर आलंय. अगदी अचूक असं सोडवलंय. पण जेव्हा आपण नुसतं उत्तर काढतो त्या उत्तराबरोबरच या पद्धतीने आपण गेलो पाहिजे, कारण काही वेळेस आपल्याला पर्यायामध्ये पण असे गोंधळून टाकणारे पर्याय देतात. त्यानंतर अंश कोणता, छेद कोणता, या प्रकारे आपल्याला ही बघा छान खूप मुलांचे उत्तर बरोबर आहेत. बघा मी सोडून दाखवतो. पूर्ण भाग इंटू गुणिले 6 अंश, किती अंश, 2 छेद 6. दोघांचा गुणाकार केला आणि त्याच्यामध्ये अंश मिळवला. 56 अंश छेद 6. 56 अंश छेद 6. बघा मग काय केलंय आपण, थोडक्यात पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये आपण रूपांतर केलं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये आपण रूपांतर केलं. आता आपल्याला अंशाधिक अपूर्णांकाचे काय करायचंय बघा, आपल्याला अंशाधिक अपूर्णांक, त्या अंशाधिक अपूर्णांकाचे आपल्याला पूर्णांकयुक्त रूप द्यायचे किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांक आपल्याला बनवायचा आहे. कोणता अपूर्णांक बनवायचा आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक. आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक बनवलंय, आता अंशाधिक अपूर्णांकाला आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक बनवायचा. बघा 27 अंश छेद 5. 27 अंश
छेद 5. अगोदर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक बनवलं. आता आपल्याला अंशाधिक अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूप द्यायचं. बघा काय करायचंय पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला रूप देताना. 27 डिवायडेड बाय 5, 27 भागिले 5. मग त्या 27 ला 5 ने भागलं. हा जो पूर्ण भाग जो आहे, जो भागाकार आहे तो पूर्ण भाग आहे. आणि जी खाली शिल्लक आहे ते आहे बाकी. आता भागाकार पूर्ण भागाच्या जागेवर आपल्याला जो पूर्ण भाग मांडायचा आहे. भागाकार जो अंश आहे बाकी आणि जो छेद आहे तो जसाच्या तसा मांडायचा. जो छेद आहे तो जशाच्या तसा आपण मांडणार आहोत. बघा भागाकार बाकी आणि छेद. भागाकार बाकी आणि छेद. पूर्णांक या अंशाधिक अपूर्णांकाचं आपण कोणतं रूप करणार आहोत. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करणार आहोत. आता भागाकार 5 आहे बाकी 2 आहे छेद 5 आहे तसाच लिहायचा. म्हणजेच पूर्णांक या अंशाधिक अपूर्णांकाला आपण कशामध्ये रूपांतर केलंय. पूर्णांक युक्त अपूर्णांकात आपण रूपांतर केलं. त्यासाठी आपल्याला भागाकार खूप गरजेचा आहे. भागाकाराची बाकी मोठमोठे जेव्हा आपण उदाहरण सोडवतो तेव्हा बाकी शोधणं, भागाकार शोधणं आणि त्यानुसार आपल्याला हा अपूर्णांकात रूपांतर करायचं. आता आपण केलेला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक पूर्णांकयुक्त बनवलं आपलं बरोबर आहे का. कसं बघायचं बघा. त्या दोघांचा गुणाकार केला आणि त्याच्यामध्ये किती मिळवला. अंश मिळवला. मग 5 गुणिले 5 5 into 5 25 अधिक 2 27 27 अंश छेद 5. मग जेव्हा आपलं बरोबर आहे का उत्तर. जेव्हा आपण गुणतो आणि त्याच्यामध्ये अंश मिळवतो. आता आपल्याला अंशाधिक अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक झाला आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांक आपला तयार झाला. अजून एक आपण उदाहरण बघूया. एकोणसाठ अंश छेद 6. 59 अंश छेद 6. बघा आता आपण हा जो अंश आहे त्या अंशाला कशाने भागायचे. छेदाने भागायचे. किती राहिली बाकी. 5 बाकी राहिली. मग हा पूर्ण जो भाग आहे पूर्ण भाग आहे. भागाकार म्हणजे पूर्ण भाग, बाकी म्हणजे अंश आणि जो छेद आहे तो आहे जसाच्या तसा लिहायचा. बघा भागाकार म्हणजेच पूर्ण भाग, बाकी म्हणजे छेद आणि जो बाकी म्हणजे अंश आणि छेद आपला आहेच्या तसा ठेवायचा आहे. छेदामध्ये कोणताही बदल आपल्याला करायचा नाही. मग आपलं बरोबर आहे का. आपण या पूर्णांकयुक्त अपूर्णांक अंशाधिकला पूर्णांकयुक्त केलंय. बघा त्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये 5 मिळवायचे. जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा आपल्याला कळतं की अंशाधिक अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त बनवा आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक रूपांतर द्या किंवा अंशाधिक बनवा. पर्याय जेव्हा आपल्याला देतात तेव्हा अनेक पर्याय हे फसवे असतात आणि मग फसव्या पर्यायामुळं आपण घाईमध्ये गोंधळून जातो. शिष्यवृत्तीच म्हणजेच जितकं आपण उत्तर बरोबर शोधवतोय तितकंच लक्षपूर्वक 4ही पर्याय बघणे
आणि त्यातून पर्याय शोधणे हे आपल्या ह्या यशाचं गमक असणार आहे. आता ज्याप्रमाणे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक रूप दिलंय, अंशाधिकला आपण पूर्णांकयुक्त रूप दिलंय, त्याचप्रमाणे आपण काय करणार आहोत? आपण दशांश अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त करणार आहोत. दशांश अपूर्णांकाला व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करणार आहोत. व्यावहारिक अपूर्णांकाला दशांश रूप देणार आहोत. त्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला दशांश रूप देणार आहोत. यालाच म्हणायचंय अपूर्णांकाचं रूपांतर. आता हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, एक उदाहरण देतो मी. अंशाधिक अपूर्णांक 38 अंश छेद 6 या अपूर्णांकाला तुम्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवा. हा सर, एक माईक चालू करा. हॅलो. हो सर, करतो माहिती. हो सर, केला. सर 6.2 6.2 6.2 6.2 मी शिकवतोय ते समजतंय का? हॅलो. मी काय प्रश्न विचारला की पूर्ण भाग म्हणजे तुम्ही काय लिहिलं बरं इथे? पूर्ण भागाच्या जागेवरती काय लिहिलं? आपण पूर्ण भाग म्हणजे आपण इथे भागाकार लिहिला. काय लिहिला? भागाकार लिहिला. जी पाटी आहे, भागाकार आपला 6 आला. दोन आली. बाकी म्हणजे आपण आहे. तर बघा आता, या पूर्णांकयुक्त अंशाधिक अपूर्णांकाला तुम्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केलं. आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं वचन, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं लेखन, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अर्थ, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक बनवा, अंशाधिक अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त बनवा. जेव्हा तुम्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक बनवाल, त्यावेळेस तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा लहान मोठेपणा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला बनवता येईल. पण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी यासाठी तुम्हाला अगोदर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांक बनवता आला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला त्याचा लहान मोठेपणा आणि त्याचा चढता उतरता क्रम आपल्याला येणार आहे.
आता पूर्णांकयुक्त अपूर्णांके यासाठी मी उदाहरणं देतो. उदाहरणं लिहून घ्यायची आणि उद्या सर्वांनी सोडवायचे. बघा आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक बनवा. 6.3 अंश छेद 12, 8.9 अंश छेद 16, 4.3 अंश छेद 7, 2.9 अंश छेद 14 आणि 7.3 अंश छेद 20. या सर्वांनी लिहून 5 उदाहरणं. लिहून घ्या, नंतर सोडवायची ती उदाहरणं आपल्याला. लिहून घ्या सर्वांनी. बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपल्याला अंशाधिक बनवायचंय. आता पुढचे उदाहरण घ्या. अंशाधिक अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त बनवायचं. 99 अंश छेद 12, 66 अंश छेद 7, 41 अंश छेद 5, 109 अंश छेद 2 आणि 67 अंश छेद 9. बघा लिहिले सर्वांनी. आता पुढच्या घटकामध्ये आपण मागील तासामध्ये बघितलं असेल, ऑनलाईन क्लास झाला, मॅडमने क्लास घेतला होता. त्यामध्ये पाव, अर्धा, पाऊण, पूर्ण, अर्धा, पाव, अर्धा, पाऊण हे तुम्हाला व्यवहारी अपूर्णांक समजलेलं आहे. पण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बघा पाव भाग 1 अंश छेद 4 पाव भाग, 1 अंश छेद 2 अर्धा भाग, 3 अंश छेद 4 पाऊण भाग, पाव, अर्धा, पाऊण, पाव, अर्धा, पाऊण. आता हे झालं व्यवहारी अपूर्णांकात. याचंच रूपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचं. आपल्याला म्हणले 4.25, 4 भाग पूर्ण आणि पुढील भाग अपूर्ण. 4.25, 4.1 अंश छेद 4, 4.1 अंश छेद 4. किती पूर्ण भाग आहे? 4 हा पूर्ण भाग आहे आणि हा अपूर्ण भाग आहे. म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 4.25 किती झाले? 4.25. 4.5, 4.1 अंश छेद 2,
4.5, 4 आणि अर्धा. त्यानंतर 4.25. बऱ्याचशा मुलांचा या ठिकाणी गोंधळ होतोय. 4.25, 4.25 म्हणजे 4 भाग पूर्ण नाही, 3 भाग पूर्ण. बघा, 3.3 छेद 4, 4.25. बरेचसे मुलं असं लिहितात, चूक. 4.25 3 भाग पूर्ण होईल. मग जेव्हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 4.25, 4.5, 4.25 तुम्हाला समजेल त्याच वेळेस 4.25 रुपये, 4.5 रुपये, 4.25 रुपये किंवा 4.25 वाजले, 4.5 वाजले, 4.25 वाजले, हे आपल्याला यातून कळणार. मग बघा, असेच आपल्याला 12.25 पूर्णांकयुक्त अपूर्णांकातील 12.25 पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहा. 12.25 पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसे लिहायचे? 12.25 बघा, 12.1 छेद 4. 12 हा पूर्ण भाग आहे. 12.25 कसे लिहायचे आपल्याला? 12.25 म्हणजे 12 पूर्ण भाग आणि बाकीचा किती भाग आहे? पाव भाग. 12.25 हे सुद्धा एक पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आहे. आपल्याला वाटतं पूर्णांकयुक्तला अंशाधिक करा आणि अंशाधिकला छेदाधिक करा, त्याचा आपण सराव करतो आणि आपल्याला काही वेळेस 12.25 हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकातल्या 14.5 बघा, 14.1 छेद 2, 14.5 पूर्णांकयुक्त अपूर्णांकातल्या 14.5. पुढे 15.16 पूर्णांकयुक्त अपूर्णांकात 15.3 छेद 4, 15.16. काय म्हटलंय त्याला? 15.16 म्हणजेच हा भाग पूर्ण आहे आणि हा भाग अपूर्ण आहे. काय केलंय आपण? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला रूपांतर आपण दिलंय. बघा, साडेतीन पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहा. 3.5 7.25 पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसे लिहितात? 7.25 12.5 पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसे लिहितात? 12.5 बघा, 3.5 3.2 छेद 4 असं पण लिहितात किंवा 3.1 छेद 2. त्यानंतर बघा 7.25 7 भाग कसा आहे? पूर्ण आहे. 7.25 7.1 छेद 4, 7.1 छेद 4. 12.5 12.1 छेद 2, 12.5 12 पूर्ण आणि पुढचा भाग हा अर्धा आहे. 12.5. आज तुम्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अंशाधिक बनवण्याचे 5 गणित, अंशाधिक अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त रूप द्यायचे 5 गणित, लेखी 10.5 7.5 यांना पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करायचंय, त्यांना लेखी यात लिहायचंय किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे वाचन, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे लेखन
आपण ते आजच्या घटकामध्ये शिकलोय. सर्वांना मी धन्यवाद देतो आणि आजचा तास संपला. तर हॅलो. हो सर करूया. हो हो चालेल. ओके सर ओके.